आहेत आणि परीक्षेला प्रश्न कोणत्या मुद्द्यावरती येतो यामध्ये कन्फ्युजन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो एक 5 ते 7 मिनिटांचा हा व्हिडिओ होऊ शकतो. एवढा फक्त व्यवस्थितपणे व्हिडिओ बघा आणि त्याच्या नोट जरी तुम्ही काढल्या आणि त्या रिवाइज जरी केल्या तरी सुद्धा तुम्हाला त्या एक्झाम मध्ये लगेच रिकॉल होऊ शकतात. तर भारतीय राज्यघटनेमध्ये आणीबाणीची तरतूद का करण्याची आवश्यकता पडली याचं कारण म्हणजेच काय, हे बघा 1947 ला नुकताच भारताची फाळणी झाली होती. पाकिस्तान सारखा एक देश धर्माच्या आधारावरती निर्माण झालेला होता आणि भविष्यामध्ये जाऊन देशावरती जर आपल्या एखाद्या संकट आलं, जसं की आता एखाद्या देशाने आपल्यासोबत युद्ध केलं किंवा एखाद्या देशाने आपल्यावरती परकीय आक्रमण केलं, तर त्यावेळेस देशातली जी सगळी सिस्टीम आहे किंवा जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे याचं कुठेतरी सेंट्रलायझेशन करता येऊ शकतं का, या अर्थानेच घटनाकारांनी संविधान सभेमध्ये वारंवार या मुद्द्यावरती जास्तीत जास्त डिबेट करून फायनली या तरतुदी घटनेमध्ये टाकण्याचं फायनल केलं. आणि यानुसारच आपल्या घटनेच्या भाग 25 भागांपैकी भाग नंबर 18 हा आणीबाणीशी संबंधित जोडला गेलेला होता. आणि या भाग 18 मध्ये 3 महत्वाची कलम यामध्ये जोडली आणि त्यामध्ये कलम 352 पासून ते कलम 360 पर्यंतच्या तरतुदी या आणीबाणीच्या संबंधित तरतुदी जोडलेल्या आपल्याला सांगता येतील. तर मग आता आणीबाणीचे 3 प्रकार आहेत. तर ते कोणते प्रकार आहेत हे बऱ्यापैकी सर्वांना माहितीच आहे, परंतु एक्झाम ओरिएंटेड थोडा आपण कम्पॅरेटिव्हली बघण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करूयात. पहिला आहे आर्टिकल 352. आर्टिकल 352 याला घटनेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी असं म्हटलेलं कुठंच नाही बरं का, कारण की आपण समजून घेताना राष्ट्रीय आणीबाणी असं म्हणतो, नॅशनल इमर्जन्सी असं म्हणतो. परंतु घटनेतलं याचं जर तुम्ही टायटल पाहिलं तर प्रोक्लेमेशन ऑफ इमर्जन्सी म्हणजे आणीबाणीची उद्घोषणा, आणीबाणीची उद्घोषणा असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. असाही प्रश्न आलेला आहे आणि हे कलम एवढं महत्वाचं आहे. ह्या रिलेटेड काही गोष्टी सांगतो बघा. याच कलमामध्ये 44वी घटना दुरुस्ती 1978 झालेली होती. या घटना दुरुस्तीने 352C यामध्ये कॅबिनेट या शब्दाचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि मूळ घटनेमध्ये कॅबिनेट हा घटनात्मक नव्हता, पण 44व्या घटना दुरुस्तीने या कलमामध्ये तो आलेला होता. त्या पुढचा आहे कलम ते 356. याला बघा कोणती कोणती नाव आहे. त्यालाच आपण प्रेसिडेंट रूल म्हणजे राष्ट्रपती राजवट या नावाने सुद्धा ओळखतो. तसंच याला स्टेट इमर्जन्सी किंवा राज्य आणीबाणी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे कॉन्स्टिट्युशनल इमर्जन्सी घटनात्मक आणीबाणी म्हणून सुद्धा 356 ला ओळखलं जातं. जे महाराष्ट्रात 2019 ला जी राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती त्याचा आधार हा 356 हाच होता. या रिलेटेड अजून एक आर्टिकल आहे ते 365, याबद्दल सुद्धा आपण नक्की चर्चा करू. आणि तिसरं आर्टिकल असेल ते म्हणजे 360, याला आपण फायनान्शियल इमर्जन्सी म्हणतो किंवा वित्तीय आणीबाणी असं सुद्धा म्हणतो किंवा आर्थिक आणीबाणी असं सुद्धा म्हणतो. मग आता एक्झाम मध्ये त्याच्यामध्ये काय काय विचारलं जातं. पहिला पॉईंट की तिन्ही आणीबाणींची घोषणा करण्याची कारण काय आहेत, हा पहिला तुमचा अप्रोच क्लिअर झाला असला पाहिजे. मग यातलं पहिलं, जर 352 नुसार तुम्हाला राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करायची आहे तर ती 2 पद्धतीने करता येते. पहिली आहे ती म्हणजे इंटरनल नॅशनल इमर्जन्सी, ज्याला आपण अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो. आणि दुसरी आहे एक्सटर्नल नॅशनल इमर्जन्सी, याला आपण बाह्य राष्ट्रीय आणीबाणी असं सुद्धा म्हणतो. बाह्य राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा कधी केली जाईल, ज्यावेळेस एखादा देश आपल्यासोबत युद्ध करतोय किंवा एखाद्या देशाने आपल्यासोबत परकीय आक्रमण केलेलं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा म्हणजे बाह्य राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली जाईल. आणि जेव्हा देशामध्ये सशस्त्र उठाव होईल, आता हा शब्द बघा घटनेमध्ये नंतर आला, मूळ घटनेमध्ये इथं शब्द होता इंटरनल डिस्टर्बन्स, अंतर्गत अशांतता. आता 1975च्या आणीबाणी या शब्दाच्या अर्थाने खूप चर्चेत राहिलेली होती, कारण 1975 ला आणीबाणी लावण्याचं कारणच इंदिरा गांधींच्या सरकारने सांगितलं होतं की देशामध्ये अंतर्गत अशांतता झालेली आहे. म्हणून 44व्या घटना दुरुस्तीने मोरारजी देसाई सरकार ज्यावेळेस होतं, पीएम होते भारताचे, त्यावेळेस त्यांनी हा शब्द घटनेमधला काढून टाकला आणि त्या ठिकाणी आता आर्म्ड रिबिलियन म्हणजे सशस्त्र उठाव हा शब्द ऍड केलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. सो जर देशाच्या अंतर्गत भागातच कुठल्याही एका भागामध्ये जर उठाव होत असेल तर तिथं सुद्धा राष्ट्रीय आणीबाणी देशाच्या एका भागासाठी किंवा संपूर्ण देशातल्या भागासाठी सुद्धा घोषणा केली जाऊ शकते. तर ही झाली कारण. 356चं कारण आपल्याला काय सांगता येईल की जर एखादं राज्य, राज्य, कारण की देशामध्ये संघराज्य व्यवस्था आहे, जरी संघराज्य हा शब्द नसेल तरी सुद्धा आपल्याकडे अधिकारांची विभागणी केलेली आहे, परंतु अधिकचे अधिकार, जास्तीचे अधिकार हे कोणाकडे आहेत, केंद्राकडे. त्यामुळं जेव्हा राज्यामधली घटनात्मक यंत्रणा, हा शब्द महत्वाचा असेल बघा, कॉन्स्टिट्युशनल मशिनरीज, घटनात्मक यंत्रणा व्यवस्थितरित्या, म्हणजे घटनात्मक यंत्रणेचा अर्थ काय होतोय, घटनेच्या आधारावरती जर चालत नसेल एखादी यंत्रणा तर त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची घोषणा केली जाऊ शकते. आता इथं नावातच काय बघा राष्ट्रपती राजवट, ह्याचा अर्थ त्या राज्याचं सगळं शासन हे कोणाच्या नावे चालवलं जाईल, राष्ट्रपतीच्या नावे चालवलं जाऊ शकतं. 365 सुद्धा इथं तुम्ही कन्फ्युज होता बघा.
365चा संबंध कुठे आहे बघा, जनरली मी तुम्हाला सांगतो. आता भारतामध्ये संसदेला सुद्धा कायदा करण्याचा अधिकार आहे, तसेच प्रत्येक राज्याच्या राज्य विधिमंडळांना सुद्धा स्वतःसाठी कायदा करण्याची आवश्यकता किंवा त्यांना तशी परमिशन सुद्धा दिलेली आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की राज्याने जो काही कायदा बनवलेला असतो, हा कायदा बनवत असताना संसदेने केलेल्या कायद्याच्या आड येणार नाही या इंटेन्शनने बनवला पाहिजे. आणि जर एखादा कायदा संसदेने केलेल्या कायद्याच्या आड येत असेल, त्यावेळी संसद राज्यांना काही किंवा केंद्र सरकार राज्यांना काही डायरेक्शन्स देऊ शकतं, म्हणजे निर्देश देऊ शकतं. आणि जेव्हा एखादं राज्य ते निर्देश पाळण्यासाठी जर अयशस्वी झालं, असफल झालं, तर त्यावेळेस कलम 365चा आधार घेऊन, पुन्हा एकदा सांगतोय, आधार 365चा घेतला जाईल, परंतु कलम इम्प्लिमेंट कोणतं केलं जाईल, 356 इम्प्लिमेंट केलं जाईल. ठीक आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आतापर्यंत 1980, 2014, 2019 असेल, या 3 ज्या राष्ट्रपती राजवट लागू झाल्या त्यासाठी कारण प्रॉपर 356 होतं, परंतु 365चं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कधी राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे का, नाहीये. 360चं कारण आपण बघूयात की जर देशाची पत म्हणूयात, पत स्थिती, पत म्हणजे पैसा, देशाची आर्थिक स्थिती जर खूप खालावलेली असेल, आता तुम्ही 2-3 वर्षापूर्वी एक कन्सेप्ट बघितला असेल बघा, इकॉनॉमिक स्लोडाऊन. इकॉनॉमिक स्लोडाऊन म्हणजेच काय, देशाचा जीडीपी सलग 18 महिने हा सातत्याने कमी कमी होत असेल, तर त्यावेळेसची परिस्थिती म्हणजे मंदीची परिस्थिती, रिसेशनची फेज ज्याला आपण म्हणतो. आणि अशा वेळेस राष्ट्रीय आणीबाणी, फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे वित्तीय आणीबाणीची घोषणा सुद्धा राष्ट्रपती करू शकतात. त्यासाठी कलम आहे 360. विशेष म्हणजे भारतामध्ये आतापर्यंत एवढी मोठी संकट आली, 1973चं संकट असेल, 1991चं संकट असेल, किंवा जागतिक मंदीचं 2009-10ची परिस्थिती असेल, या परिस्थितीमध्ये सुद्धा भारतामध्ये एकदाही फायनान्शियल इमर्जन्सी लागू केलेली नाही. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने हे सोपं लक्षात राहील की एकदाही लागू केलेली नाहीये. ते आपण कारण बघितली की कोणत्या कोणत्या कारणावरून कोणती आणीबाणी लागू केली जाते. त्या पुढचं असेल ते म्हणजे मान्यता. राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केल्यानंतर, बघा, घोषणा केल्यानंतर म्हणजे इथे एक परिस्थिती अशी आहे का की युद्ध झालंच पाहिजे असं नाही. राष्ट्रपतींना जर वाटतंय की बाबा युद्ध होण्याची शक्यता आहे, तरी सुद्धा घोषणा केली जाऊ शकते. ती घोषणा झाल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये, ओके, बिफोर 1 मंथ, 1 महिन्याच्या आतमध्ये, इंदिरा गांधी सरकारच्या कालावधीमध्ये हे 2 महिने होते, परंतु 44व्या घटना दुरुस्तीने हा कालावधी 1 महिन्याचा केला. 1 महिन्याच्या आतमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने याला मान्यता मिळाली पाहिजे. आता विशेष बहुमत म्हणलं की आपल्याला माहिती आहे प्रेसिडेंट अँड वोटिंगच्या 2/3 म्हणजे 2/3 एवढी मेजॉरिटी असली पाहिजे, तेव्हा ही आणीबाणीची घोषणा झाली असं आपल्याला लिगली सांगता येऊ शकतं. प्रेसिडेंट रूलच्या बाबतीमध्ये मान्यतेचा प्रश्न कसा आहे बघा, इथं तुम्हाला 2 महिन्यांच्या आतमध्ये मान्यता घ्यावी लागेल, संसदेचीच मान्यता घ्यावी लागेल दोन्ही सभागृहांची, परंतु साध्या बहुमताने मान्यता घ्यावी लागेल, साध्या बहुमताने. इथं विशेष नको, इथं प्रश्न आयोग फिरवणार, इथं साधे पाहिजे. आणि इथं सुद्धा 2 महिन्याच्या आतमध्ये साध्या बहुमतानेच मान्यता घ्यावी लागणार आहे. हे झालं मान्यतेबद्दलची. त्यापुढे आपण याचा कालावधी बघूया किती असतो, की जास्तीत जास्त कालावधी किती असू शकतो. राष्ट्रीय आणीबाणीची एकदा जर घोषणा केली मित्रांनो, तर ती सलग 6 महिन्यांसाठी लागू राहते, परंतु दर 6 महिन्यांनी त्याला पुन्हा त्याच जर बहुमताने म्हणजेच विशेष बहुमताने जर मान्यता दिली, तर त्या अशी कितीही वेळा, म्हणजे दर 6 महिन्यांनी कितीही वेळा ती वाढवली जाऊ शकते. हा एक पॉइंट इथे पेपरला विचारला जाऊ शकतो. इथे राष्ट्रपती राजवटीचा मॅक्सिमम पिरियड किती असतो, मॅक्सिमम 3 वर्ष असतो. आणि आर्थिक आणीबाणीचा मॅक्सिमम पिरियड किती असतो, अनिश्चित. अनिश्चित म्हणजेच काय, एकदा जर घोषणा केली तर त्याचे असं मिनिमम मॅक्सिमम पिरियड सांगितलेला नाहीये, किती दिवसांपर्यंत ती लागू राहू शकते. हे झालं कालावधी. त्यानंतर बघूयात आपण आणीबाणीची सपोज समाप्ती करायची आहे, समाप्तीची घोषणा करायची, तर राष्ट्रपती घोषणा करू शकतात बरं का. आता मी तुम्हाला इन डिटेल परत कधीतरी सांगेल नक्की की जर एखादी लोकसभेचं विसर्जन झालं असेल किंवा लोकसभेचं अधिवेशन जर सुरू नसेल तर त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये काय करायचं, बट जस्ट शॉर्ट मध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर समाप्ती करत असताना इथं केवळ लोकसभेची मान्यता लागेल. तिथं आपण लागू करताना म्हणतो होतं संसदेची मान्यता, इथं केवळ लोकसभेची मान्यता लागेल, ती पण कोणत्या बहुमताने, साध्या बहुमतानेच मान्यता लागणार आहे. तसंच राष्ट्रपती राजवटीची समाप्तीची घोषणा करत असताना मान्यतेची आवश्यकता नसते. आणि आर्थिक आणीबाणीची सुद्धा समाप्ती करत असताना मान्यतेची आवश्यकता